नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करतोय आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोबी आणि बटाटावाला पुलाव। अगदी कुठलाही मसाला वापरणार नाही आहोत, अगदी साध्या सिंपल पद्धतीने करूयात। त्यासाठी मी हे 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत 2 पाण्याने। भाज्यांमध्ये हा बटाटा घेतलाय, एकच बटाटा स्वच्छ त्याची सालं काढून धुवून पाण्यामध्येच ठेवलाय काळा पडू नये म्हणून। नंतर आपल्याला एक कांदा, अगदी कोबीचा थोडासा तुकडा कट करून घेतलाय। फोडणीसाठी लागणार आहे लसूण, नंतर आलं, हे कढीपत्ता आहे आणि मिरच्या पण मी उभ्या कट करून घेतल्यात, कांदा पण उभा कट करून घेतलाय आणि ही आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर जास्त नाहीये, एवढी 4 पानं आहेत। चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया। अर्ध तूप आणि अर्ध तेल टाकले, थोडीशी मोहरी, नंतर हे जिरे, हा लसूण, आलं आणि कढीपत्ता। यातच आपण हा कांदा टाकून देतो। अगदी आपण त्याला 1-2-3 मिनिट परतणार आहोत। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा अगदी हलकंसं परतून निघाले। आता आपण त्यातच कोबी टाकणार आहोत। त्यातच लगेच आपण हा बटाटा पण टाकून घेऊ। यासाठी लागणार आहे तेवढं मीठ आणि अगदी 2 चमचे हळद आहे, ही टाकून घेऊ। आता पुन्हा ह्याला छान हलवून घेऊ। यातच आपण ही अगदी 4च पानं आहेत कोथिंबीरीची, तेवढीच शिल्लक आहे आज। चला तेवढीच टाकून घेऊ। अगदी 2 मिनिट आपण थोडंसं तेलामध्ये परतून काढू। कोबी बटाटा परतून झालाय। आता आपण धुवून घेतलेलं तांदूळ यात टाकून घेतो। याला पण छान सगळीकडून 2 मिनिट आपण तांदूळ यात परतून काढूया। बघू शकता अगदी 2 मिनिट आपण तांदूळ पण त्यात थोडेसे तूप आणि फोडणीमध्ये छान परतवून काढले। आता आपण तांदळाच्या 1.5 पट पाणी घालणार आहोत। या पाण्याला पण थोडीशी उकळी फुटू देऊ। कसुरी मेथी घेतली, ती पण टाकून घेऊ। पाण्याला उकळी फुटली, अगदी आपण अर्धा चमचा साखर टाकतोय। झाकण लावून मीडियम गॅसवर आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे आपली अगदी साधी सिंपल खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा तयार होईल। 2 शिट्ट्यांमध्ये तयार आहे आपला कोबी आणि बटाट्यावाला पुलाव। आपण अगदी त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर केला नाही, अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने केलेला हा पुलाव। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।